नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आहे ना मी तुम्हाला हॉटेल सारखं तंदुरी चिकन बनवून दाखवणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मी तुम्हाला सांगते, साहित्य सांगते कसं। बघा, चिकन आणलं, आता स्वच्छ धुवून घेतलं आणि मी कपड्याने असं पुसून घेतलंय। तर आता आपण ना हे करू, हे काप पण मी दुकानातूनच करून घेतलेले, असे काप केलेले आहेत दोन्ही साईडनी मोठे मोठे। आणि हे बघा, असे काप म्हणजे पूर्ण चांगलं आपलं ते आतपर्यंत शिजले जाईल ना, म्हणून असे मोठे मोठे काप केलेले आहेत। हे बघा, आता आपण सुरुवातीला ना थोडीशी 2 चमचे मी आलं आणि लसणाची पेस्ट टाकते। त्यानंतर आपण असं चवीपुरतं मीठ टाकू, 2 चमचे टाकले तरी चालेल। थोडीशी हळद, अर्धा चमचा हळद टाकली आणि हे 2 चमचे बिडगी मिरची टाकू। आणि त्यामध्ये आपण असा लिंबाचा रस पिळू। छोटं लिंबू आहे ना, म्हणून मी अख्खं घेतले, मोठं असलं तर अर्ध पिळलं तरी चालेल। आता हे आपण यामध्ये चांगलं असं लावून घ्यायचं खालून वरून। हे बघा, असं चांगलं मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे दोन्ही बाजूनी असं लावता येतं चांगलं। आणि आता आपण 20 मिनिटं याला साईडला मॅरिनेट व्हायसाठी ठेवून देऊ। आता दुसरा मसाला तयार करू। मी ना आता दुसऱ्यांदा आपण हे मॅरिनेट करू, तर मी तुम्हाला त्याचं साहित्य सांगते। मी 1 चमचा लाल आपलं ही घेतले बेडगी मिरची, पाव चमचा मिरी पावडर घेतली, अर्धा चमचा गरम मसाला 2 चमचे घेतले, धना पावडर 1 चमचा, चवीपुरतं मीठ, कारण अगोदर पण आपण लावलेलं आहे ना। आणि थोडीशी आता आलं लसणाची पेस्ट टाकायची, चाट मसाला अर्धा चमचा टाकायचा आणि 2 चमचे तेल। आणि दही आहे ना, मी असं गाळणीत, ते पाणी होतं ना म्हणून गाळणीत हे केलं। हे बघा, एवढं पाणी निघतं त्याच्यात, गाळणीत ठेवायचं। तर दही घट्ट पाहिजे ना, म्हणून मी चाळणीत गाळून घेतले, पाणी खाली निथळले। आता आपण यामध्ये तेल टाकू, 2 चमचे तेल टाकलं। मध्ये आपण ही बेडगी मिरची पावडर टाकू, ती मिक्स करून घ्यायची अशी। नंतर आपण थोडीशी मिरी पावडर टाकू, थोडीशी जिरी पावडर टाकायची। हे गरम मसाला टाकला मी 2 चमचे, धना पावडर टाकली 1 चमचा आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकते, पाव चमचा। अर्धा अगोदर पण टाकलेली ना, आता थोडीच टाकायची। आणि चाट मसाला अर्धा चमचा टाकते। आणि आता आपण हे चांगलं मिक्स झालंय, यामध्ये आपण आता पाव वाटी दही घ्यायचं आणि मिक्स करायचं। यामध्येच आपण अगोदर पण मीठ टाकलंय, यामध्ये आता थोडंसं मीठ टाकू आणि हे चांगलं फेसून घेऊ, असं एकजीव करायचं याला। हे बघा, आता हे आपला मसाला तयार झाला, याला पण 20 मिनिटं चांगलं हे मुरलंय। आता आपण याला पण परत हा मसाला लावून घेऊ, मागून पुढून असं लावायचं चांगला, दोन्ही साईडने असा मसाला लावून घ्यायचा। हे बघा, आपला आता हा दुसऱ्यांदा मसाला लावून झालाय। आता आपण हे कमीत कमी 5 तास ठेवायचं मॅरिनेट करायला, रात्रभर ठेवलं तरी चालतं। आता मॅरिनेट जेवढे जास्त कराल तेवढी चव पण छान लागते, त्याच्यामुळे जास्तीत जास्त करायचं। आता
आपण हे मॅरिनेट करायला ठेवू. आपण चिकन तंदूर ओव्हनमध्ये भाजतोय. तर त्याला आपण पहिले कन्व्हेक्शन मोडवर प्रीहीट करून घेऊया. तर ते 200 डिग्री सेल्सिअसला सेट करायचं आधी. तर मी तुम्हाला दाखवते कसं करता. पहिले स्टॉप करायचं, त्यानंतर आपण कन्व्हेक्शन मोडचं इथे बटन आहे ते दाबूया. 180 डिग्री आलं आहे तर आपण ते 200 डिग्रीला सेट करू. 200 डिग्रीला सेट झाले. आता आपण ते स्टार्ट करूया. हे बघा आपली ओव्हन प्रीहीट व्हायला चालू झाला आहे, सुरुवात झाली आहे. तर 10 मिनटं रिकामा प्रीहीट करून होऊ देऊ. 10 मिनटानंतर त्याला चिकनचा ट्रे ओव्हनमध्ये ठेवूया. हे बघा आपण चिकन ट्रे असं तेल लावायचं सगळ्या जाळ्यांना चांगलं. असं तेलात चमच्यात बुडवायचं. असं सगळ्या जाळ्यांना तेल लावून घ्यायचं. हे बघा आपले 200 डिग्रीवर 10 मिनटं झालेत, प्रीहीट झालाय. तर आपण आता त्याचा दरवाजा खोलू आणि आपला जो चिकन ट्रे आपण ज्याला तेल लावलं होतं, हे बघा चिकन ट्रे आपण ज्याला तेल लावले त्यावर आपण ते चिकनचे पीस ठेवूया. आता पहिले त्याला थोडंसं असं कॉर्नफ्लॉवर लावायचं म्हणजे चांगले कुरकुरीत होतात. थोडंसं असं दोन्ही साईडनी आपण लावून घेऊ. आता असे पीस आपण यामध्ये ठेवून घेऊ. हे बघा हा चिकनचा ट्रे आपण आता ओव्हनमध्ये ठेवूया. ओव्हन चांगला प्रीहीट झाला आहे. आता आपण याचा दरवाजा बंद करू. हे बघा आता आपण चिकन ट्रे ठेवला आहे. आपण कन्व्हेक्शन बटन परत एकदा प्रेस करू आणि त्यानंतर 2 वेळा. आता आपल्याला टोटल 20 मिनटं लावायचं आहे. पहिल्या 10 मिनटानंतर आपण झाकण उघडून ट्रेचं दरवाजा उघडून उलटं करायचं आणि त्याला परत एकदा बटर लावायचं. तर आपण आता 20 मिनटासाठी ओव्हन सेट करूया आणि स्टार्ट करूया. हे बघा आपला ओव्हन स्टार्ट झाला आहे. 10 मिनटं झालेत. आता आपण बटर लावून परत पलटी करून परत एक बाजू भाजून घेऊ चांगली. आता असं दोन्ही बाजूनी थोडं थोडं बटर लावू. आपण असं एक एक पीस घेऊ आणि खालून वरून आता पलटी बाजू करायची आणि मग ना दोन्ही बाजू शेकून निघतील चांगल्या. आता अर्धवट शिजले. आता आपण पलटी केली का पूर्ण चांगलं तयार होईल ते. हे बघा आता आपण पलटी बाजू केली. आता आपण परत 10 मिनटं चांगलंच याला ओव्हनमध्ये शिजून देऊ. पण परत ना पलटी बाजू शिजून घ्यायला परत ठेवू त्यामध्ये. बघा आपण आता याच्यात ठेवलं. आता आपण असं दरवाजा बंद करून घेऊ. छान असं ऑइल सुटलंय, मस्त दिसतंय. आणि आपण 1 मिनिट सुरी घालून बघूया. हे बघा चिकन आपलं मस्त शिजलंय. हे बघा आता आपण हे ग्रिलला लावू. ग्रिलसाठी आपण आता याचं झाकण बंद केलंय. इथे तुम्हाला दिसत असेल ग्रिल असं बटन आहे, हे प्रेस करू. ग्रिल हे साधारणतः 5 ते 7 मिनटं आपण ग्रिलला लावूया आणि थोडं काळसर व्हायला लागलं की ते स्टॉप करूया. जे आपण गॅसवर भाजतो ना, तर हे आपण ओव्हनमध्ये सध्या ग्रिल करतोय.
आता हे ग्रिलला लावले आपण. हे बघा आपलं आता ग्रिल पण करून झालंय. आपण जवळपास 7 ते 8 मिनिटं ग्रिल केलंय. आता तुम्हाला मी खोलून दाखवते. मस्त असं ग्रिल झालंय. तुम्हाला मी काढून दाखवते ओव्हनमधून काढून दाखवते. हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त ओव्हनमध्ये ग्रिल पण झालंय आणि छान शिजलं पण आहे. फोटो काढायचा. आता आपण हे ताटात ठेवूया. हे बघा आपलं चिकन तंदूर तयार आहे. त्याच्यासोबत हिरवी चटणी, कांदा, लिंबू खूप छान लागते. हे बघा अशा प्रकारे आम्ही चिकन तंदूर ओव्हनमध्ये केलंय. खूप छान झालंय, शिजलंय पण छान. बघा आपले ना चिकन तंदूरचे पीस किती छान शिजलेत. हे बघा असे खूप मऊ झालेत. हे बघा सगळे शिजलेत असे छान. असे काटा चमचा घ्यायचा, असे काढायचे. हे बघा छान शिजलेत आतपर्यंत, अजून गरम आहे. हे बघा मऊ झाले चांगले. अशा पद्धतीने आपण चिकन तंदूर तयार केले. आम्ही ओव्हनमध्ये केले. कुकरमध्ये पण होतं, कढईमध्ये पण होतं, पण आम्ही ओव्हनमध्ये केले. हे बघा आपलं घरच्या घरी हॉटेलसारखं चिकन तंदूर तयार झालंय. तुम्हाला जर आवडलं तर नक्की करून बघा. व्हिडिओ पण पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.